व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, संजय तर आमचा दोघांचा कॉमन मित्र आहे, व्यासपीठावरील सर्वच तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत आणि उद्याचे या नगराचे नगरसेवक आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा आवाजाची गडबड आहे आणि एक 4 दिवसापूर्वी मला मुलाखतकाराने विचारलं होतं, इस चुनाव की खासियत क्या है? म्हटलं खासी यही खासियत है, सगळेजण खोकतायत, सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि हा काय अचानक नाही झालेला. त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती. त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं, पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करणार आहात हा प्रश्न आहे. पण आजच सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल, कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेलं आहे. इन्स्टावरती काही रील फिरतायत. मी मगाशी आलेल्या राजू पाटलांना विचारलं की कल्याण मधलाच तो विभाग आहे ना, विभाग क्रमांक 29. हा, ज्योतिताई आहेत का? या या बघा ताई, तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेची सगळी प्रार्थना करतो. प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं. घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं. आणि हीच आता निवडणूक, आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत. आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय, मला असं वाटतं की कदाचित शेवटची निवडणूक असेल. कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. कोण चालवेल देश, कोण चालवेल राज्य? आणि आपण बसा बोंबलत, महापौर कोण होणार? मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आम्ही 2 भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार, उद्या तुम्ही असे कराल का, एकत्र येणार का? आता आलो. आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला, आणि मी त्यांना उत्तर दिलं, मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे. जागा वाटप कसलं, आमचीच जागा आहे. आणि सगळी आम्ही म्हणजे एका घराण्याचीच लेकरं आहोत. आपण सगळी एका मातेची, एका मातीची लेकरं आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय? म्हटलं काय, इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकाने किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं? असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का की कोण तो राज तू बोलला तो मलई का कोण कलई, त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही? उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आम्ही सहनशील आहोत, आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो, आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत
त्यांना थोडंसं त्यांना कानफट आहे एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं? काय चुकलं काय आमचं? इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये. मराठी आमची आई आहे, ठीक आहे, हिंदी आमची मावशी आहे, पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय, तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करणारी अवलाद, म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही. आई मेली तरी चालेल, कशाला? आई तर पाहिजेच. मावशी असू द्या, काकी असू द्या, मामी असू द्या, आणखीन कोणी असू दे ना. मोहन भागवत सांगतात ना, कुटुंब वाढवा, मोठं कुटुंब घेऊन फिरा की. आम्ही कुठं नाही म्हणतोय, करा मोठं कुटुंब, सुखी कुटुंब. त्याच्यातले नोकऱ्या किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं, का नुसती बेकारांची फौज तयार करणार हिंदुस्थानामध्ये? जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतोय तोच आता ठाण्याशी गद्दारी करायला लागलाय, ठाण्याकरांची गद्दारी करायला लागलाय. म्हणजे राजनी आता जे सांगितलं, वन जमीन 1000 एकर जमीन, म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बावनकुळे म्हणतायत की मला माहितीच नाही ही वन खात्याची जमीन आहे. अहो कशाला तिकडे मग असलाय झक मारायला मंत्री म्हणून? मुख्यमंत्री मी बनवतो, पण एक सुद्धा वन जमीन मी कोणाला 1 इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती. उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती. माझ्या काळामध्ये जेवढं जंगलाचं काम झालं, जंगलं वाढवली, तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील. कोणीच केलं नसेल. आणि गणेश नाईकांना मला सांगायचंय, कारण त्यांनी कसं आहे, ते शेवटी माणूस आहे, माणूस आहे. त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना, शूट ॲट साईट. कारण बिबट्या आता मानवी वस्तीत घुसायला लागले, नाही घुसता कामा, बरोबर आहे, पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ॲट साईट. मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर काय? मग काय करायचं? आणि ज्या उद्योजकांसाठी, विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदण देत असेल, त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शूट ॲट साईन करणार आहेत का? जो सही करेल त्याला गोळ्या घाला. जो जंगल उद्योगपतीला देईल, जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला. असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहेत का? हिंमत आहे का त्यांच्यामध्ये? बाकी सगळं ठीक आहे. ही जी काय खेचाखेची सुरू आहे, कशासाठी खेचताय? ही महापालिका, अरे ही मला आठवते 1968 साल असेल किंवा त्याही आधी असेल, मी लहान होतो तेव्हा. शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे, संध्याकाळी मग महाबरोबर मी इथे यायचो. आणि ठाणं म्हणजे काय, तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल, मला सुद्धा नीट आठवत नाही, पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा, बैलगाडीतून. आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे. आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची, आणि बाळासाहेब म्हणाले होते मग ठाणं माझं. या ठाण्यावरती बाळासाहेबांचं आत्मनात प्रेम. म्हणजे 2012 साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली, त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगितले की उद्धव, म्हणजे मला चिंता होती सभा घेऊ शकतील की नाही. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका. मला म्हणाले नाही, 2च सभा मी घेणार. 2 घेणार म्हणजे घेणार. एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं, माझं ठाणं. हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती. आणि मला आजही आठवतंय, आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत आहेत. तेव्हाची गरज काय होती? अशीच कुठेतरी सभा होती, गावदेवी मैदान असेल, देवजाणी कुठलं, कारण मी लहान होतो. आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली, चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही. आणि बाळासाहेबांनी तिथले तिथे वचन दिलं, तुम्ही मला महापालिका द्या, मी तुम्हाला नाट्यगृह दिलं. आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं, दादोजी कोंडदेव स्टेडियम उभा राहिला, काशीनाथ घाणेकर
नाट्यगृह उभं राहिलं, अनेक ठिकाणी तलाव साफ झाले, आणखीन काय 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 केलं. आज यांची जी काय होर्डिंग लागले, विकासाची नाही विनाशाची गती आहे. आणि विकासाची नाही विकासकाची गती आहे. ज्या तत्परतेने कामं पट मंजूर केली जात आहेत, पुढे त्या कामाचं काय होईल काही नाहीये. उद्या प्रदूषण होत आहे. अगदी तुम्हाला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते मेहरकोटेच्या, आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे, 100 ठिकाणी वायू प्रदूषणाची जी काही मानकं असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीसांना मला विचारतात, देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का? म्हटलं अजिबात कळत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाही. कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली, हे जातील पैसे कमवून, यांना पैसे मिळतील. पण तिकडे मुंबईमध्ये आज श्वास घेताना एवढा त्रास होतो. अनेक सिगरेटी ओढल्याचं सगळे जे काय प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसात जाते. म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे एवढंच पाट्या लावायचं बाकी आहे. पण उद्या जर का काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार, जिकडे आनंद दिघे बोलले होते, गद्दारांना क्षमा नाही, हे जातील निघून 5 स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला, आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला. ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोंबलत. आणि यांचा जो काही डाव आहे, मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतोय सगळीकडे, कारण गेली 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली, ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं, गद्दाराकडे नव्हतं दिलं. हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही विश्वास ठेवला, मीही विश्वास ठेवला, आपण दोघंही फसलेलो आहोत. पण मुंबईमध्ये ही पुस्तिका मी दिलेली आहे, तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कुठलंही पान तुम्ही उघडा, याच्यात मुंबईमध्ये केलेले एक काम, जी वचनं आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही केले, या पुस्तकात दाखवलेलं आहे. अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केलेला आहे. पण कोस्टल रोडचं श्रेय हे घेतात आता. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ही योजना आपली. पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली. बरं, फीत कापली ते कापली. ठाण्यामध्ये काय झालं? ठाण्यामध्ये आपला दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दारांनी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आत गेलं तर साड्या नेसवा त्या गद्दाराला आणि काढा लिंड त्याची. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, एकाच माणसाला दिलं होतं वाटतं 40 दवाखान्याचं कॉन्ट्रॅक्ट, पगार दिले नाही, बंद. कोणता कारभार चालले, कोणासाठी कारभार करताय? आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो, नेहमी एक गंगाजळी ज्याला म्हणतो आपण, महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे, जी मुंबईची 92,000 कोटीपर्यंत आपण नेली होती. 92,000 कोटी. या हरामखोरांनी 70,000 कोटी पर्यंत आणली. आता या ठेवी कशासाठी असतात? जे शहरासाठी पुढची 50 वर्ष 100 वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहे त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात. कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात. आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात. एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं, पण ते काम देताना आवक जावक बघावी लागते की किती खर्च येणार आहे, किती पैसा लागणार आहे. हा पैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे, याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. 3 लाख कोटीचा घोटाळा यांनी मुंबईत केलाय. ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून, म्हणजे जे फडणवीस सांगतात ना, ठेवी काय चाटायचे असतात का? अहो, इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा, तिजोरी पण चाटून पुसून टाकली असेल.
निवडणूक झाल्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरीमध्ये काही शिल्लक ठेवले की नाही. नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे, ठाण्याची तिजोरी खाली केली आहे. आणि काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं, बैंक में पैसा रखकर विकास नहीं होता है जी. मग एमपीची जी संकल्पना आहे ही मोडीत का नाही काढत? का सगळे जे चाकरमानी आहेत, जे नोकरी करतात, पगार मिळवतात आणि त्यातनं काही पैसे वाचून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतात भविष्यासाठी, कशासाठी ठेवतात? का नाही त्याने सांगत की उधर पैसा रखकर कुछ होता नहीं जी, तुम्ही काय देणार पैसे? पण मोदींचं जे षडयंत्र आहे, एक तर संपूर्ण कारभार नाचून टाकलेला आहे. देश संपूर्णपणे अदानीच्या हातामध्ये द्यायचा, महापालिका पूर्णपणे भिकारी करून टाकायच्या. महापालिकेचे जे काय नेहमीचे येणारे स्त्रोत होते ते सगळे आज केंद्राच्या हातात गेले. मुंबई, ठाणे, महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातला नेलेले आहेत. आणि मग मुंबई महापालिका भिकारी करायची, ठाणा भिकारी करायची, नवी मुंबई भिकारी करायची. पूर्वी ऑक्ट्रॉयच्या निमित्ताने जो थेट पैसा महापालिकेच्या तिजोरीत यायचा तोही आता बंद झालाय. आता जीएसटी थेट जातो दिल्लीत. आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दर वेळेला चौकशी करायचो, किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये हे दिल्लीत येणं बाकी असायचं, किमान 20 ते 25 हजार कोटी. मग प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागायचं की अहो आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या. मग ते पैसे तिकडनं आल्यानंतर महापालिकेला पैसे द्यायचे, मग महापालिका ही नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी ते पैसे वापरणार. याचा अर्थ स्पष्ट आहे की महापालिकांच्या तिजोऱ्या खणून काढायच्या, खणून. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, आता हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. जेवढा इंग्रजांनी आपल्याला लुटलं नव्हतं तेवढे भाजपवाले आपल्याला लुटतायत. आणि मग पूर्ण यंत्रणा मारून टाकल्यानंतर रोज उठून सगळ्या महापालिका, सगळी राज्य ही मोदींच्या दाराशी भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत. आणि ते देतील तेवढे तुकडे घेऊन जायचं, वरती आवाज नाही करायचा. हे असं आपल्याला आयुष्य पाहिजे. आज ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, साध्या साध्या नगरसेवक पदासाठी तुम्ही करोडो रुपये वाटताय. मग जर समजा 5 कोटी रुपये यांनी घेतले नाहीत पण अनेकांनी दुसऱ्यांनी घेतले नसतील कशावरून? आणि पूर्ण राज्यभरात 29 महापालिका आहेत, असा कोटी एक कोटी, किती कोटींचा पाडा म्हणायचा तुम्ही म्हणा. तो म्हटल्यानंतर तो दिलेला पैसा हा कोणाच्या खिशातून काढणार? म्हणजे खिशात तुमच्याच हात घालणार आहे. आणि जर तुमच्या खिशात हात घालणार नसतील तर मग हा काय ड्रग्सचा पैसा आहे का? साताऱ्यामध्ये ज्या एका ड्रग्सच्या फॅक्टरीवरती धाड पडली, सुषमाताईंनी त्याचं सगळं बिंग फोडलं होतं. पण काय नाही. देवेंद्र फडणवीस, मी म्हणेन एवढं कोडगं सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलं नव्हतं. कोडगे आहेत सगळे, निर्लज्ज आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्यानिशी प्रकरणे त्याने दिली. कोणाचे डान्स बार आहेत, कोणाच्या काय अवैध खाणी आहेत, काही नाही. क्लीन चिट, क्लीन चिट. आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोंब, आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं. म्हणून काल जे मी म्हटलं त्याच्या आधी म्हटलं होतं की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे. मी हे स्पष्ट सांगतोय, कारण पोपट मेला आहे कोणतरी सांगण्याचं धाडस केलं पाहिजे, ते मी करतोय. पूर्वीचा भाजप मेला आहे. कारण पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्र प्रथम होतं. आताचा भाजप हा चोर प्रथम, भ्रष्टाचारी प्रथम, गुंड प्रथम. तुमच्या ठाण्यातला एक तो गुंड, काय त्याचं नाव, त्याला वरनं आधी अडवलं होतं, त्याच्यानंतर घेतलं त्याला. म्हणजे भाजपचं कसं झालेलं आहे की आधी करायचं, म्हणजे आता ही वनजमीन दिली, त्याच्यानंतर त्या तुषार आपल्याला स्वीकृत नगरसेवक केलं, आणखीन कोणी मग काहीतरी केलं. मग त्या पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावरती आरोप केले त्याला पक्षात घेतलं. आणि मग लोकांनी
म्हणजे आधी कपडे काढायचे, स्वतःच कपडे काढणार आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार. पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे, पाहिले ना लोकांनी. पूर्वी ती एक पेनची जाहिरात होती ना, सब कुछ दिखता है, तसं भाजपचं चाललेलं आहे. अगदी कोडगेपणाने लोकांची मनं वगैरे या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली. अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय ना, अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये. प्रदूषण होणार आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरीना टाळं लावायला सांगितलं होतं. मला आधी सूचना दिली कोणीतरी, कारण सगळे कसे जपून जपून असतात. मी गेलो तिकडे, गुलाबी रस्ता, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल, गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून. गुलाबी रस्ता झालेला. मी गेलो, खरंच गुलाबी. म्हटले कसं काय झालं? कारण मोदी आहे तो मुमकिन आहे. रस्ता गुलाबी पण होऊ शकतो, गुलाबी आणखीन काही होऊ शकतं. मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मला मग मी विचारलं याच्यावर उपाय काय? मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू, यांना सांगू 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतंय ते प्रदूषण होऊ न देणारी उपकरणं लावा, नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू. म्हटलं नाही, तसं नाही करायचं. त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय, तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा. 6 मिनिटात लावा, 6 तासात लावा, 6 महिन्यात लावा, 6 वर्षात लावा, नाही तर नका लावू. पण जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही. मग पुढे काय झालं माहिती नाही, परत गुलाबी रस्ता, गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान. हा कसा चालणार कारभार? आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या या तुमच्या समोर आहेत. वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे. आणि ठाणेकरांना मला विचारायचंय, आम्ही 2 भाऊ कशासाठी एकत्र आलो? जर उमेदवाराला 5 कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला कितीची ऑफर होऊ शकते? का म्हणून आम्ही रक्त आठवायचं? का म्हणून आम्ही यांच्या समोर उभं राहायचं? पण आमच्यातलं जे रक्त आहे